आतापर्यंत नको का करा, गंभीर मुद्दा आहे. पेपरला बातम्या आल्या, टीव्हीला बातम्या आल्या, तरी पण त्याची दखल घेतली जात नाही. काल साहेब पान खाऊन तुटलेलं फोटो पण आहे. काय झालं मला माहिती आहे. गंभीर विषय असताना जर त्याच्यात पाहिलं जात नसतं. लोणकर साहेबांना विचारा. लोणकर साहेब म्हणले तत्काळ आदेश दिला, 2-3 दिवस अगोदरच निघायला पाहिजे होतं, निघत नाही. याचा अर्थ काय समजायचा आहे? आम्ही आंदोलन केलेले सांगून कल्पना देऊन ह्या कल्पना एवढी माहिती विचारा. पत्रक दिलंय का नाही, सगळं दिलेलं आहे त्यांना. गुन्हा दाखल झाला पाहिजे त्वरित. काय केलंय त्याच्यावरची काय प्रक्रिया ही माहिती द्या. तुम्ही त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सांगा आम्हाला. आमच्या 16 तारखेला साहेबांना त्याच्यावरती काय ॲक्शन झाली, कमिशनरांना त्याच्यावर काय ॲक्शन झाली तुम्ही म्हणले होते. लोणकर साहेबांना विचारा. तत्काळ आम्ही 1 दिवसात सगळं काढून दिले. आता गोष्ट आहे कशी आम्ही पण आता आमचे लोक लावले, कुठल्या स्पॉटला लावले तुमच्या लक्षात आलं का? 6 दिवस विटंबना होती का? CMची विटंबना होती साहेब, CMची होते, पण महाराजांची विटंबना होती. फोटो सहित दिले मी, फोटो सहित. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ नावाने त्यांची पोस्टर्स पिंपरी चिंचवड शहरातील विविध विभागांमध्ये लावण्यात आले. त्यामध्ये भुयारी मार्ग असतील, उड्डाणपूल असतील किंवा ग्रेड सेपरेटर असतील, ते लावत असताना खालच्या भागामध्ये लावल्यामुळे त्या ठिकाणाहून जी वाहने जात होती त्यामुळे घाण पाणी, चिखल तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना होत होती. या संदर्भात 16 तारखेला आम्ही तक्रार केलेली असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यात प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं. मराठा क्रांती मोर्चा आणि शिवभक्त संघटनेच्या वतीने आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे आम्ही मागणी केली की या संदर्भात महानगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करावा. तसेच पोलीस आयुक्तांकडे आम्ही याच मागणी करता जात असताना आमच्या विभागाचे माननीय DCP, माननीय ACP, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संत तुकाराम नगर येथे या गंभीर प्रकाराच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत करत आहोत, आभार मानत आहोत. महानगरपालिकेने देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करावा आणि ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांची विटंबना करण्याचं कृत्य केले त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे.